नमस्कार. मैत्री बालमनाशी आपलं खूप खूप स्वागत. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या लहान मुलांना खाण्यापिण्याच्या कोणत्या गोष्टी योग्य आणि कोणत्या अयोग्य आहेत हे कसं बरं शिकवायचं. तुम्ही पालक असा किंवा शिक्षक, ही माहिती आपल्या सगळ्यांसाठीच खूप कामाची आहे. तर मग चला बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण मुलांच्या वाढीनुसार एक एक टप्पा समजून घेणार आहोत. म्हणजे अगदी साध्या ओळखीपासून ते अन्नपदार्थांबद्दलची सखोल समज येईपर्यंत. बरं, मग सुरुवात करूया सगळ्यात मूळ मुद्द्यापासून. लहान मुलांना काय खावं आणि काय खाऊ नये हे शिकवणं एवढं गरजेचं का असतं? याचं सोपं उत्तर आहे की हा त्यांच्या सुरक्षेचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे. आणि हो, हीच शिकवण पुढे जाऊन त्यांच्या चांगल्या, निरोगी सवयींचा पाया घालते. म्हणजे बघा, हे फक्त सुरक्षिततेपुरतं नाहीये, तर इथूनच त्यांना पोषणाचं महत्त्व कळायला सुरुवात होते. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे. हा टप्पा आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. इथे सगळा भर असतो तो म्हणजे अगदी साध्या सोप्या ओळखीवर. आणि गंमत म्हणजे हे शिकवण्यासाठी खूपच धमाल खेळ आहे. त्याचं नाव आहे खातो खातो पितो पितो. नियम तर इतके सोपे आहेत की मुलं लगेच शिकतील. चला आपण एक छोटासा राऊंड खेळूनच बघूया. तयार? पहिली वस्तू आहे सफरचंद. मग काय म्हणायचं? अगदी बरोबर. खातो खातो. तुम्ही हवं तर याला छान चाल लावून गाऊ पण शकता. ओके. पुढची वस्तू दूध. बरोबर. याचं उत्तर आहे पितो पितो. सोपं आहे ना? पण आता खरी गंमत बघा. समजा कोणी खडू म्हटलं आणि मुलाने खातो खातो म्हटलं, तर आपण काय म्हणणार? अरे वा, पण खडू नाही खायचा, त्याने पोट दुखेल. पाहिलं? किती सोप्या भाषेत न खाण्याचं कारण सांगितलं जातंय. हेच तर या खेळाचं खरं महत्त्व आहे. आता हीच गोष्ट आपण घरी कशी करू शकतो? तर बाजाराची पिशवी या ॲक्टिव्हिटीमधून. जेव्हा घरी भाजीपाला येतो ना, तेव्हा मुलांना सोबत घ्या. प्रत्येक वस्तू दाखवून विचारा, हे काय आहे? आपण हे खातो का? बघा, साबण आणि बिस्किट यातला फरक ओळखायला शिकवण्याचा किती सोपा मार्ग आहे हा. चला आता थोडं पुढे जाऊया. पुढचा टप्पा आहे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. इथे मुलं फक्त वस्तू ओळखत नाहीत, तर त्यांचं वर्गीकरण करायला, म्हणजे गट करायला शिकतात. आणि ह्याच वयात आपण त्यांना पोषक आहार ही संकल्पना शिकवू शकतो. म्हणजे काय? तर असं जेवण जे आपल्याला ताकद देतं, ऊर्जा देतं. यासाठी डबा पार्टीसारखी ॲक्टिव्हिटी खूप छान ठरते. हे शिकवण्यासाठी आणखी एक मस्त खेळ आहे. जमिनीवर 2 गोल काढा. एका गोलात खाण्याच्या वस्तू आणि दुसऱ्या गोलात न खाण्याच्या वस्तू ठेवायला सांगा. म्हणजे बघा, बिस्किट, फळं एका गोलात जातील आणि कागद, दगड, पेन दुसऱ्या गोलात. मुलं स्वतः हाताने करून शिकतात. आणि हेच कौशल्य घरी पक्क करण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. बाजारातून आणलेल्या भाज्यांमधून त्यांना कांदे एका टोपलीत आणि बटाटे दुसऱ्या टोपलीत ठेवायला सांगा. झालं, खेळातून शिकणं. आता आपण पोहोचलोय 5 ते 6 वर्षांच्या वयोगटात. आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, त्यामुळे आता आपलं लक्ष पदार्थांच्या प्रक्रियेवर, पोषणावर आणि स्वच्छतेवर असेल. याच वयात आपण मुलांना भाज्यांचे वेगवेगळे प्रकार शिकवू शकतो. जसं की पालेभाजी म्हणजे काय, जिला पानं असतात, जशी मेथी किंवा पालक. आणि फळभाजी म्हणजे काय, जी फळासारखी झाडाला लागते, जसं की वांगं. इतकंच नाही, तर एखादा पदार्थ बनवण्यासाठी काय काय लागतं, हेही मुलं आता समजून घेऊ शकतात. समजा शिरा बनवायचा आहे, तर त्यांना सांगा की ह्यात रवा, साखर आणि तूप लागतं. म्हणजे त्यांना कळेल की एक पदार्थ अनेक गोष्टींपासून बनतो. आणि याचं सगळ्यात उत्तम प्रात्यक्षिक म्हणजे छोटा शेफ ही ॲक्टिव्हिटी. मुलांना आपल्यासोबत भेळ किंवा सँडविच बनवायला घ्या. त्यांना स्वतःच्या हाताने काहीतरी बनवण्याचा आनंद तर मिळेलच, पण अन्न कसं तयार होतं हेही शिकायला मिळेल. तर आता आपण ह्या संपूर्ण प्रवासाचा एकदा आढावा घेऊया. बघूया की 3 वर्षांपासून ते 6 वर्षांपर्यंत मुलांमध्ये किती आणि कसा बदल होतो. हे बघा, ही प्रगती खरंच खूप छान आहे नाही का? 3-4 वर्षांचा बाळ जे फक्त सांगितल्यावर खायचं आणि पदार्थांची नावं ओळखायचं, तेच बाळ 5-6 वर्षांचं झाल्यावर स्वतःहून जेवायला लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला अन्नाचं महत्त्वही कळायला लागतं. तर आपण पाहिलं की एका योग्य आणि टप्प्याटप्प्याने जाणाऱ्या पद्धतीने मुलांना खाण्यापिण्याच्या सवयी किती छान लावता येतात. हा तर झाला एक मजबूत पाया.
पण आता पुढचा प्रश्न हा आहे की मुलांच्या खाण्यापिण्याच्या या प्रवासाला आणखी निरोगी बनवण्यासाठी पुढचं पाऊल काय असेल यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.